मंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल, तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल, तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा, हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे. कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहितीये कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, एका सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे. इकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी जेपीसी मध्ये मी स्वतः आहे, आमची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये मी झालेल्या ज्या गोष्टी आहेत या रेकॉर्डवर आणणार आहे. मी वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी मीटिंगमध्ये पण काढणार आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये पहिली संधी जेव्हा मिळेल मी ह्याच्या विरोधात बोलणार आहे आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांची वेळ मागणार आहे. कारण का त्यांना आणि अमित भाई शहांना हे माहिती आहे का नाही माहिती नाही आपल्याला.